नमस्कार शेतकरी मित्र परिवार युट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय पंढरपूर तालुक्यातील गारडी या गावामध्ये झेंडू या पिकाची माहिती घेण्यासाठी. योग्य नियोजन काय असतं, म्हणजे पाण्याचं नियोजन असो किंवा रोग असो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, शेतकरी मित्र परिवार युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तुमचा परिचय करून द्या. माझे नाव अशोक नामदेव फटे, गाव गारडी, बर तालुका पंढरपूर. बरं, हे किती एकराचा प्लॉट आहे तुमचा झेंडूचा? हे 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा. हे आंतरपीक आहे? हे आंतरपीक घेतले. बर, काय काय आहे त्यात? त्यात सीताफळ हे घेतलंय, आता चालूला झेंडू घेतलाय. कारण ह्याचा जे उत्पन्न येईल ते ह्या झाडाला खर्च करायला येते. बर बर बर. कारण आपले जे खिशातनं जे पैसे जायचं ते आपल्या ह्याच्यात झेंडू ह्याच्यातून ह्याच्यात घालायचं. म्हणजे जे उत्पन्न निघते ते जे शेतीतच घालवायचं. किती महिन्यात लागवड आहे? हे नोव्हेंबर महिन्यातले. रोप किती रुपयाला पडलं तुम्हाला? हे आपल्याला 80 पैशाला रोप. 80 पैशाला. आणि कुठनं आणलंय? हे तांदळवाडीत आणले. तांदळवाडीत. बरं, आता हे झेंडू लावायच्या अगोदर तुम्ही ह्या शेतीला काय मशागत केली? हे अगोदर नांगरट केले, खणलं, रोटलं, बेड मारले. बर. आणि खत? बेड मारताना ते अगोदर हे केलं, बेड मारलं. बर. कारण जे मध्ये चार राहिली होती त्या चारीत खत घालून सफाई करून घेतलं. खतच घातलं? दुसरं काय? कुठलं? दुसरं काय नाही, शेणखत. फक्त शेणखतच. बरं, ते कुठला वाण आहे? हे पिवळा. आणि मार्केटमध्ये कुठलं? मार्केटमध्ये पिवळा आहे, लाल आहे. बर. पण लालचं कसं होतंय, लालचं आवरेज आहे कमी. बर. ते उत्पन्न कमी निघते, ह्याचं उत्पन्न जास्त आहे. बर. त्यामुळे हे आपल्याला परवडते. बरोबर आहे, म्हणून पिवळा लावला. बरं, ह्या पिकावर रोग कुठले तिथं? रोग ह्याच्यावर मावा आहे. बर. पुन्हा तुडतुड असते, त्यासाठी फवारणी आपल्याला साधी जरी औषधं घेतली बर तरी चालते. काय काय घ्यायला लागतं रे त्यात औषध? ह्याला काय साधं नुसतं रोगर जरी असलं बर तरी चालते. म्हणजे प्रमुख रोग म्हणलं तर मावा, आळी वगैरे काय? आळी असते, पण आळीला ही दुसरं ही साधं औषध घेतलं चालते. दोन्ही एकाला चालते. आता 2 एकराच्या प्लॉट मध्ये किती रोप बसली? ह्यात 6,500 रुपये. 6,500 रुपये. आणि अंतर किती ठेवलेलं मग? अंतर 1 फुटाचं आहे. 1 फुटाचं. झिगझॅग पद्धतीनं लावलं. त्याचा फायदा काय काय होत? ह्याच्यामुळे कसं हवा खेळती राहते. बर. कळी मोठी झाल्यानंतर फुल आपल्याला पाहिजे तसं बरोबर आहे, घेता येते. झाडाची वाढ पण चांगली होते. बरोबर. आता हे मी बघतो हे मल्चिंग हातरलंय. मल्चिंगचा काय काय फायदा तुम्हाला? मल्चिंगचा फायदा एक आहे, आपल्याला मल्चिंग टाकलं की खुरपान करायला लागत नाही. बरोबर. तण उगवत नाही. आणि आपण जे कमी जरी पाणी असलं आणि ते जर सोडलं तर त्या पाण्यावर पिकाला पाणी भरपूर होतं, रान वाळत नाही, रान गार राहते. बेडगार राहिलं की पाण्याची कमी जास्त होत नाही. बर, त्यामुळे मल्चिंगचा बरंच फायदा आहे. कारण कळीला बी त्रास होत नाही. बरोबर. जी खाली कळी जी राहते जमिनी लेवल, ज्यावेळेस रान तापतं त्यावेळेस उष्णतेनं कळी करपते. त्यामुळे आता मल्चिंग असलं की रान तापत नाही. बरोबर. आणि कळीला त्रास होत नाही. जे पूर्ण कळी आपल्याला वाढ होते ना, आपल्याला पूर्ण कळीचा फायदा भेटतो. आता हे तुम्ही रोप लावल्यापासून किती महिन्यात किंवा किती दिवसात ह्याला फुल लागलं? हे झाड लावल्यापासून आपण 30 दिवसात त्याचा खोडा केला. पहिले जे कळे जे असते ते 30 दिवसात आपण कट करून टाकले. बर. कट करायचं कशासाठी? कारण पहिले कळी ठेवली तर झाडाचा आकार वाढत नाही, विस्तार कमी होतो. बर. आणि पहिले कळी तोडली खाली जे त्याला डोळा असतात ते सगळ्या फुटतात. म्हणजे पहिल्यांदा कळी तोडावं लागते? पहिल्यांदा कळी तोडायला लागते. बर. ते तोडल्यानंतर विस्तार होतो. त्या विस्तारापासून आपल्याला कळी भरपूर भेटते. किती दिवसात फुल तोडण्याला? हे आपल्याला 60 दिवस जाते. 60 दिवस म्हणजे 2 महिने लावल्यापासून 2 महिन्यात चालू होते. आणि तसं बघायला गेलं तर 1.5 महिन्यात बी चालू होत. 1.5 महिन्यात. कारण आपले जे प्रोसेस जर जास्त लिक्विड जास्त केलं तर ते 1.5 महिन्यापासून चालू होते. ह्याची साधारण किती वयोमर्यादा आहे ह्या झाडाची? ह्या झाडाची वयोमर्यादा व्यवस्थित चांगली राहिली तर 3-3.5 महिने चालते. 3-3.5 महिने. म्हणजे फुल लागल्यापासून 1.5 महिन्यात फुल लागते. 2 महिने. आणि तिथनं परत 2 महिने प्लॉट चालतोय. उत्पन्न किती मिळतं ह्याचं? आपण उत्पन्न घेण्यावर आहे. आपण जर
त्याला जास्त लक्ष दिलं, हम्म. जास्त आपण त्याची मशागत फवारणी व्यवस्थित झाली, बर आळी जर नाही पडली, हम्म. कळी नाही फुटली, बर तर ते आपल्याला जास्त उत्पन्न उत्पन्न देते. देतं. आपल्याला कसं आहे, आपण जर त्या कमी लक्ष दिलं, आपण तर नाही त्याकडे हे केलं, तर ते आपल्याला आता बी म्हणलं तर जाग्यावर स्टॉप होत. स्टॉप होते. जे व्यवस्थित लक्ष दिलं तर चांगला फायदा आहे. चांगला फायदा आहे. किती रुपये भावानं तोडणी चालू आहे आता तुमचं? हे आता मार्केटवर नेण्यावर आहे. बरं. आपण जवळचं मार्केट केलं हम्म. तर कॅरेट वर जाते. जवळचं म्हणजे कुठलं? आता जवळच आपलं हे पंढरपूर आहे. बर पंढरपूरला कॅरेट वर चालते. कसं कॅरेट चालतं आता इथं 80 रुपये कॅरेट आता चालू सध्या? चालवलं सध्या. बर दुसरीकडे दुसरं पुन्हा मार्केट आहे तिथं 25 रुपये किलो 26 रुपये किलो न जाते. म्हणजे किलो बाहेर बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी किलोवर जाते. आपल्या जवळच मार्केट कसं आहे, हम्म. इथल्या इथं जास्त व्यापारी बाहेरचे येते ते, बर मग ते इथं कॅरेट वर घेते ते मोहर बरोबर आहे. किलोवर हे किलो करते. आता हे तुम्ही कुठल्या मार्केटला घालवले? आता मी अगोदर घालवलं होतं पंढरपूर मार्केटला, बर माल कमी होता. हा. आता माल जास्त आहे, आज पुणे मार्केटला पाठव. बरोबर, माल कमी असल्यामुळे इथले तर जास्त मालाला घे आपल्याला जास्त माल परवडते पण आपल्याला. परवडते, बरोबर कारण वाहनाचं भाडं आपल्याला परवडत नाही. परवडत नाही. जेव्हा- कमी जेव्हा- माल असलं. बरं आता ह्या पिकाला जमीन कशी कशी लागते, म्हणजे पाण्या दृष्टिकोनात? जमीन काळी जरी असली हम्म. तरी चालते, बर कारण काळ्या जमिनीवर हम्म. पावसाळ्यात पीक घ्यायचं नाही, बर उन्हाळ्यात घ्यायचं. उन्हाळ्यात म्हणजे आणि हे असे खडतर जमीन माळरान जरी असली हम्म. तरी पावसाळ्यात जरी पीक घेतलं हम्म. तरी त्या जमिनीवर येतं, कारण पाणी थांबत नाही, बरोबर आहे. पाणी निचरा होऊन जातो लगेच. हम्म. आणि काळ्या रानात कसं असते, पाणी जास्त झालं की झाडाला मर रोग लागते, बर त्यामुळे कळी टिकत नाही, झाड टिकत नाही, म्हणजे पाण्या दृष्टिकोनात हे पीक पाणी कमी लागते ह्यात. पाणी कमी लागते. बर त्यामुळं खडकाळ, साधारण खडकाळ जमीन कारण चालते. पावसाळ्यात खडकाळ, हम्म. पावसाळ्यात हिवाळ्यात खडकाळ खडकाळ जमीन लावलं मुरमाड हम्म. तरी हे पीक चांगले येत. बर उन्हाळ्यात काळी जमीन, उन्हाळ्यात काळी बरोबर, जमीन, पाणी कमी पाणी असते. कमी असते आणि माती जास्त असली की लवकर हे होत नाही. बर साधारण ह्या 2 एकराला किती खर्च आला आणि उत्पन्न किती भेटलं तुम्हाला सांगून टाका थोडक्यात. आता कसं आहे, याचा खर्च झाला आपला 30,000 रुपये. 30,000. रोप, मल्चिंग, ठिबक बर सगळा. हम्म. मग ह्यातनं आता आपलं सुरुवात आहे. हम्म. आता आपलं 25 रुपयानं चालू झालंय मार्केट, 25 रुपये किलो. किलोनं. बर मग आता ह्याचं कसं आहे, आपलं शेवटपर्यंत कमीत कमी लाख 1.25 लाख रुपये तरी होते तर. ह्याच्यातनं भेटते ते. बर मग हे कसं आहे, ह्याच्यातनं आपला 30,000 रुपये खर्च गेला तरी 70-80,000 रुपये राहतात. राहत्यात हे शिल्लक. चांगलं आहे माझं. चांगला आहे. व्यवस्थित रेट भेटला तर मग काय, व्यवस्थित जर रेट भेटला तर चांगला आहे. तर चांगला आहे हे पीक. 3-4 महिन्यात 4 महिन्यात तर तेवढे पैसे भेटतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.